नर नारी अवैध संबंध मोठ्या प्रमाणात वाढलेत का नाही? वाढले. तर त्याला कारण फ्रीडम. बरोबर ना? महिलेला मिळणारं फ्रीडम. आता ह्या समाजामध्ये आपल्या जे बरोबर आहे तिथे चुकीचं मानलं जातं आणि जिथे चुकीचं आहे तिथे महत्त्व दिलं जातं. नाकारता येत नाही. म्हणजे अवैध संबंध जिथे घडून येतात तिथे महत्त्व नक्कीच समाज देतो, समाजातले लोक देतात. आणि जिथे वासनाहीन लोकांना लायकीत ठेवतं ना, जे कोणी आहे, पुरुष महिला कोणीही असू द्या, वासनाहीन महिलेला म्हणा पुरुषांना म्हणा लायकीत ठेवतं ना, तिथे मात्र मूर्खात काढलं जातं. लायकीत ठेवणाराला तर मग कुठे ना कुठेतरी आहे का नाही मोठं कारण अवैध संबंध मोठ्या प्रमाणात असे व्हायरल होण्याला. ह्या सोशल मीडियामुळे खास करून इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, मेसेंजर हाय हॅलो पासून गुड नाईट, गुड मॉर्निंग ह्या शब्दाला शब्द वाढत जातात, ओळख होते आणि काही दिवसासाठी एवढं छान वाटतं की पूर्ण आयुष्य त्या काही दिवसातच माणूस जगून घेतल्यासारखं वागून दाखवित. आणि मग एकदा का तो टाइम निघून गेला आणि त्या हाय हॅलोचा, गुड नाईट, गुड मॉर्निंगचा डिएंट झाला, मग मात्र आयुष्य जगणं किती अवघड होऊन जातं. आणि माणसाचा संसार उद्ध्वस्त होतो त्याने. संसार, बायको जर तशा नात्यामध्ये गुंतलेली असेल तर त्या नवऱ्याला भोगावा लागतो. नवरा गुंतलेला असेल तर त्या बायकोला भोगावं लागतं. आहे का नाही? इथलच्या इथंच जे करतय त्याला समाज मान्यता देतय आणि जे करीत नाही त्याला भोगावं लागतंय. आलं का लक्षात? बायकोनं केलं तर नवऱ्याला भोगावं लागतंय, नवऱ्याने केलं तर बायकोला भोगावं लागतंय. संसार उद्ध्वस्त, मुलं बाळ जे करतय का ते मुलाबाळापासून लांब होतंय. मग जे मुलाबाळापाशी आहे तेच तर भोगतय का नाही? अशा गोष्टी ह्या सोशल मीडियामुळे घडायला जास्त. सोशल मीडियामुळं त्याला कारणीभूत मेसेंजर हा खेळ सर्रास चालू आहे. व्हिडिओ काढणं, अपलोड करणं, खरा खेळ तिथून सुरू होतोय. आणि मग त्या खेळाचा डिएंट वाईट तर असतंच खेळणाऱ्याला, बरं का, पण त्याच्यात अजून एक अलौकिक गोष्ट म्हणजे ज्या बाया मेळच लागू देत नाहीत त्या बायाला सुद्धा त्याच व्हिडिओमुळे
एवढं भोगावं लागतंय, एवढं भोगावं लागतंय, भयानक भोगावं लागतंय. आता समजा तुम्हाला सांगते, उदाहरण कळालंच असेल तुम्हाला सांगण्याच्या अगोदर, मी पण सोशल मीडियावर आहे, व्हिडिओ बनवते, हवे तसे व्हिडिओ बनवते. माझ्यासाठी बनवते मी, दुसऱ्या कोणासाठी नाही बनवत. मला कोणाला आकर्षित नाही करायचं, मला कोणाला जवळ नाही धरायचं, मला कोणाची फसवणूक नाही करायची, मला कोणालाच लुबाडायचं नाही, लुटायचं नाही. माझा स्वार्थ कसलाच कुठलाच नाही हो. तुम्हाला तर माहिती आहे, बाकीचं म्हातारी आहे मी, आहे का नाही? हा, पण तरी सुद्धा जेव्हा मी माझे व्हिडिओ अपलोड करते ना, तेव्हा ते व्हिडिओ पाहून अशी लोकांची मानसिकता म्हणा, नियत म्हणा, वासना म्हणा, काय म्हणायचंय ती म्हणा, पण ना चक्क माझ्या व्हिडिओवर व्यक्त होतात. हा, म्हणजे जे मला लांबून बघतो ना, त्याला दमच निघाना गेला लांबून बघण्याचा. आता लांबून बघतोय म्हणल्यास माझ्याबद्दल त्याला माहिती असणारच बरं काय, चांगल्यापैकी. बाई पुण्या टाईपची आहे. मग आता हिच्या जवळ जाऊन काय फायदा आहे का नाही आहे, ह्याची जाण त्याला असणारच आहे. मग आता जाणीव असल्यानंतर ते जवळ कशासाठी येणार आहे? वार करण्यासाठी, माझ्यावर, मला गृहीत धरून. हे अनुभव माझा आहे. आणि जे जवळून म्हणजे तुम्हाला अगोदर ते सांगते सोडून बरं का, जे लोक मला जवळून बघतात याचा अर्थ माझ्या व्हिडिओवर लाईक, कमेंट चांगल्यापैकी न चुकता करतात ना, त्यांना म्हणायचं जवळून बघतात, म्हणजे आवर्जून बघतात. जे लोक लाईक, फॉलो करतात ना, कमेंट चांगल्या, ते लोक आवर्जून बघतात. त्याचमुळं कुठंतरी लाईक करतात. लाईक नाही, कधी चांगली कमेंट नाही, आणि मग केली कमेंट एकदम वाईट 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 घाणेरड्या पद्धतीने अपशब्द बोलायचे. तशा प्रवृत्तीचे लोक, त्यांना चांगलं माहित असतं बरं का, आपल्याला जे हवं असतंय, आपल्याला जे पाहिजे, आपली वासना, आपली कामना, आपलं ते एकदम दुसऱ्यांचा फायदा कसा घ्यायचा आहे, ह्या अशा वृत्तीचे लोक जे असतात ना, ते केवळ भुकून जाऊ शकते, तर मोकळे होऊ शकते. तर हा, तर मग माणसाला ना माहित असतं. आणि नोटीस केल्यामुळं केव्हा ना केव्हा तरी आपल्याला पण रिप्लाय करावा वाटतो. हा, असं करीत करीतच बघा मला जी सवय झाली, मी कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. आता मी ऐकून घेत नाही याचा अर्थ मी सरळच बाई चांगली नाही. पण असा कोणी विचार करतं का, हिनं काय ऐकून घ्यायचं कोणाचं? ही तर कोणाला अशी गृहीत धरून बोलत पण नाही, त्यांच्यावर व्हिडिओ टाकत पण नाही, कुणाला विनाकारण शिव्या, दळपच, घाण, अश्लील देत पण नाही.
आपण जर तिला अशा शब्दात कमेंट केली तर ती शांत का राहील? ऐकून का घेईल? कसलाच कुठलाच संबंध नसताना सोशल साईट आहे. आता सोशल साईटवर मी माझं आयुष्य जगते, तसं तुम्ही तुमचं आयुष्य जगा ना. तुमचं अकाउंट आहे, तुमची आयडी आहे, तुमचं चॅनल आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात घुसून त्यांचा संसार मोडायला बघता, त्यांच्या आयुष्यात ढवळढवळ करता, ढवळाढवळ. त्याच्यासाठीच बऱ्याच जणांना अकाउंट, आयडी ते खोलून ठेवलेलं आहे. आणि काही लोकांनी फक्त स्पेशल एखाद्या व्यक्तीला फॉलो करण्यासाठी अकाउंट खोललेले आहेत, जे समोरही येऊ शकत नाहीत आणि त्या व्यक्तीला बघितल्याशिवाय त्यांचा दिवसही जात नाही. असे लोक फेक अकाउंट खोलतात. समजून जा, जर तुमच्या कोणी त्या अकाउंटवर, इन्स्टा आयडीवर असेल ना कोणी तुम्हाला फॉलो करून ठेवलेलं, ते नक्कीच तुमचा शुभचिंतक तरी असू शकतो किंवा दुश्मन तरी. स्वतःची ओळख देत नाही, पण मात्र तुम्हाला बघितल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही. अशी गोष्ट पण आहे या सोशल मीडियावर. काय तर हे बघा, माझ्याबद्दल ना बऱ्याच लोकांनी, ज्या लोकांनी कुठल्याच महिलेला फॉलो नाही केलेलं, केवळ असे मोजके मोठे मोठे क्रिएटर लोक जे असतात ना, बाहेर देशातले, आपल्या देशातले एकदम पॉप्युलर क्रिएटर लोक, त्यांना फॉलो करणारे, त्यांच्या आयडीवर मला पण एक महिला म्हणून फॉलो केलेलं मी बघते बरं का. ज्यांच्या आयडीवर एकाही महिलेचं अकाउंट नसतंय, तिथे मला फॉलो केलेलं असतंय. आणि तसे लोक मला बोलतही नाहीत काही, कधीच. वाईटही नाही आणि चांगलंही नाही. आहेत असे पण लोक. म्हणजे माणसाला सवय कुठलीही एकदा झाली की मग राहत नाही. जसे की मला शिव्या दिल्याशिवाय झोप लागत नाही. काय सवय सोशल मीडियावरच्या लोकांनी एवढी बेकार लावली ना मला. अरे बापरे, ते म्हणत नाहीत का, ज्याला नशा करायची सवय नव्हती ते मित्रांनी लावली. मान्य आहे, असं पण म्हणतात. मित्र काय म्हणते ना, काय मग त्याने खावाच का? ती गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट वेगळी आहे. शोषण करून घेण्याची. सोशल मीडियावर, सोशल साईटवर महिलांचं शब्दाने शोषण जे होतं ना, ते सहजासहजी करू शकत नाही माणूस. जसं ते
एक पॅक एक पॅक एक पॅक आरली मित्र मित्राला म्हणतो ना, तसं हे नाही. ती व्यसन लावून घेणे वेगळी आहे आणि हे शोषण, शब्दाने शोषण करून घेणे, जमीन आसमानचा फरक आहे त्यामध्ये. मग तिथे द्या शिव्या आणि समोर जर आलंच फर चौकामध्ये फुकून द्या. जे सडक्या विचारायचे नराधम नरभक्षक असतात ना, त्यांच्याकडून शोषण नाही करून घ्यायचं. भले सोशल साईटवर कुणी आपल्याला चांगलं नाही म्हणू दे, कोणी आपल्याला चांगलं म्हणून घेण्यासाठी स्वतःचं शोषण करणं किती योग्य आहे. म्हणजे स्वतःचं शोषण करून घेणं, शब्दाने कोणी काही पण बोला, किती पण बोला. ह्याच फेसबुक अकाउंटवर, म्हणजे ह्या फेसबुक ऍपवर एक महिला सारखं सारखं तिच्या पोस्ट बरं का, फक्त फोटो, व्हिडिओ नाही वगैरे काय नाही. असं मी जशी बोलते ना पांचटवच, तसं तिचं बोलून नाही, काही नाही. फक्त फोटोचा स्क्रीनशॉट, फोटो टाकती ती, फोटो अपलोड करते, तिच्या स्वतःचे फोटो अपलोड करती. पण ते फोटो असे असते तर की तिचा पहिनावा जे आहे ना, ते कुठंतरी लोकांना एक शरीर प्रदर्शन असं समजतात लोक. म्हणजे पहिनाव्यावर, लेण्या नेसण्यावर, या गोष्टीला तर जास्त टार्गेट करतात. भुरक्यातली किती पतिव्रता आहे याच्यावर कोणीच विचार करत नाही. तिचं लेणं नेसणं छान आहे ना, बुरका घेतलेला, पण झुरका त्याचा विचार नाही करत हो कुणी. चालतं ते. आता मी ज्या महिलेचे पोस्ट बघितल्यात ना, तिचं अकाउंट सर्च करून बघितलं तर तिला कोणी काही पण बोला, ती रिप्लायच करत नाही. म्हणजे ती रिप्लाय करत नाही, त्यावरूनही लोक म्हणतात निर्लज्ज बाई. तिला काही पण बोललं तर ती जाब देत नाही. आणि इथं जाबावर जाब विचारतीय, तरी बी तिला चांगलं कोणी म्हणत आहे काय? तिला बी कोणी चांगलं म्हणत नाही. अरे मग ह्या समाजाच्या मनात हाय तरी काय? म्हणजे ते काय हो, ती पहिल्यातलं, पूर्वीच्या काळातलं मनस्मृती, त्याच्या हिशोबानं महिलेला प्रत्येक गोष्टीत बंधनं बांधून टाकायचंय ना. अरे महिला जागोजाग बांधलेलीच आहे ना, हाताने, गळ्याने, नाकाने, डोळ्याने, तोंडाने, कानाने, पायाने, पूर्ण केसाने सुद्धा प्रत्येक ठिकाणी महिला बांधलेली असतानाही महिला पॉवरफुल पुरुषांपेक्षा अधिक आहे. आणि त्याचमुळे पुरुष त्या महिलेच्या डायरेक्ट कॅरेक्टरवर सवाल उठवतात. तसं त्यांना काही माहित नसतं.